आजपर्यंत तुम्ही रामायणातच जटायू पक्षाबद्दल ऐकलं असेल, पण सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला एका दगडावर एक मोठं गिधाड उभं असल्याचं पाहायला मिळतंय. या अनोख्या व्हिडिओनं लोकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की रस्त्याच्या कडेला एक महाकाय पक्षी शांत स्थितीमध्ये उभा असल्याचं दिसून येते. हा पक्षी लोकांना रामायणातील जटायू या वीर पात्राची आठवणच करून देत आहे. याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून तुम्ही देखील हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यावर जाणारे लोक या दुर्मिळ पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबलेले आहेत, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा पक्षी प्रत्यक्षात गिधाडाची एक दुर्मिळ प्रजाती अँडियन कोंडोर आहे, जे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगामध्ये आढळत असतं. सहसा असे पक्षी मानवी गर्दीपासून दूर राहतात, परंतु या व्हिडिओमध्ये दिसणारा पक्षी केवळ रस्त्याच्या कडेलाच उपस्थित आहे असं नाही, तर त्याला गर्दीचा अजिबात त्रास देखील होत नाही असे दिसून येते. त्याचे शांत वर्तन, मोठा आकार पाहून लोक देखील आश्चर्यचकित झालेले आहेत. रामायणात जटायू हा एक शूर गिधाड होता, जो सीतेचे रक्षण करण्यासाठी रावणाशी लढला होता. या कारणास्तव अनेकांनी या महाकाय पक्षाला जटायूचा अवतारच म्हणायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावरती कमेंट्सचा पूर आल्याचं पाहायला मिळते. काही लोकांनी आदरपूर्वक त्याचं वर्णन रामायण काळाशी केलेलं आहे, तर काहींनी ते निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानलेला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामवरती प्रचंड असा शेअर केला जात आहे. 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी लाईक देखील केलेलं आहे. यावर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना एका नेटकऱ्याने म्हटलंय, असं दिसतं की रामायण युग परत येत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हटलंय, हे भारतात आढळत नाहीत. तर तिसऱ्या दिवशी म्हटलंय, हे अगदी रामायणातील जटायूसारखं दिसते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.